छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागामध्ये एका विषम परिस्थितीमध्ये जिथं जमिनीची क्वालिटी पण डाऊन आहे, त्याच्यामध्ये चुनखडी दगड, आता बघा तुम्ही अशा क्षेत्रामध्ये बागवानी किंवा बागाची मशागत करणं आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न काढणं हे एक काटेवरची कसरत असते. आपण अशाच एका शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहोत. मोहसिन भाई ब्राह्मणगावचे. योगेशराव त्यांच्याशी चर्चा करतील की भाई अशा परिस्थितीमध्ये हे कसं उत्पन्न घेतात त्याच्यामध्ये आणि बागाचं नियोजन कसं करतात. राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण मोहसिन भाई यांच्या शेतात आलेलो आहोत. त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. आज त्यांनी आमच्याशी कसं संवाद साधला किंवा कॉन्टॅक्ट केला तुम्ही? मी यूट्यूबला एक व्हिडिओ बघितला. एक ग्रुपवर एक मित्रांनी यांचा नंबर दिला, त्यामुळे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. बरं, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं असेल का? आम्हाला तुम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करताय. बरं, अच्छा, मोसंबीच्या बागेत मार्गदर्शन करताय ते पाहिलं मी, त्यामुळे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. बरं, आता हा जी आपली जी बाग आहे, या बागेमध्ये आता आपली जमीन थोडीशी खराब आहे. हो, बरोबर आहे. आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं जास्त प्रमाण आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये झाडाला थोडं अन्नद्रव्य मिळायला जास्त प्रयत्न करावा लागतात. उचलत नाही जमिनीतून, अपटेकिंग कमी असतं. अशा वेळी तुम्ही याला ड्रीप वगैरे केलेलं नाही अजून. तुम्हाला जमिनीतून अन्नद्रव्य झाडाला द्यावं लागतील वेळोवेळी, तेव्हा तुम्हाला या झाडामध्ये ग्रोथ तुम्हाला पाहिजे तसं अपेक्षित उत्पादन तुम्हाला घेता येईल. आपण मागच्या वर्षी, आता ही झाडं किती वर्षात आहे? 6 वर्ष. 6वं वर्ष. मागच्या वर्षी आपण किती माल घेतला याच्यावर? आंब्या माल 5 टन निघला होता आणि मिरग 3 टन निघला. अच्छा, म्हणजे एक 8 टन वर्षभरात माल निघाला. आता या वर्षीचा आंब्या किती होता आपला? तेच होत ना, 5 टन. आणि आता हा मिरग आहे. आता ह्या 2-1 टन माल. 2-1 टन माल आहे समजा आपल्या बाजारात, आहे ना. आणि आपण आता रेस्टिंग मध्ये, विश्रांतीत काही केलं का? काहीच नाही केलं. त्याच्यामुळेच आपली भरपूरशी काडी रेस्ट जास्त झाला. म्हणजे विश्रांती भरपूर झाली बागाला. पाणी जास्त दिवस न दिल्यामुळं बाग आपला भरपूरचा काडीवर गेला. ते पण दाखवा व्हिडिओमध्ये. काडीवर बाग गेलेला आहे आपला, बरोबर आहे. आता अशा परिस्थितीत आता आपण पाणी पण फोडलंय. थोडंसं नियोजन करायचं, व्हिडिओतून लवकर कॉन्टॅक्ट करायचं. काय होतंय, आता आपली काडी सक्षम नाही अजून. हे बघा, जी काडी दिसते ना आपली, ती सक्षम नाही अजून. म्हणजे तुम्ही आता पाणी फोडलंय, आता गर्भधारणेसाठी अशी सक्षम झालेली नाही अजून. मग आता अशा वेळी पाणी फुटलं, आता बागही फोडायचं, ॲव्हरेजही वाढवायचं, हे सगळे चॅलेंजेस आहे तुम्हाला पण आणि आम्हाला पण, बरोबर आहे का? मग आता आपलं खताचं वगैरे कसं नियोजन आहे याला उद्या खत टाकायचं. अच्छा, आपल्याला आळे पण खरडून घ्यायचे. हे सगळंच उद्या करणार. बरं, नंतर पेस्टिंग पण करायची खोडाला. चालेल. आणि याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर काम करता ना? हो. बरं, का वडील असतात? वडील असते, मी असते. थोडं पाण्याचं तुमचं नियोजन आवडलं आम्हाला. तुम्ही खोडापर्यंत कुठंच पाणी द्यायचं नियोजन केलेलं नाही, की दांड वगैरे व्यवस्थित पडला. फक्त आता झाडाचा अन्नद्रव्याचा विषय राहिला, त्याला ड्रीप करून घ्या. ड्रीप केल्यावर काय होईल, जे आपल्याला अपटेकिंगसाठी वेगवेगळे न्यूट्रियन्स हे ते देता येईल, जेणेकरून आपलं झाड ग्रोथमध्ये राहील. आणि यावर्षी जर आपण व्यवस्थित फोडलं तर पुढच्या वर्षी हा मिरग्यासारखा माल तुमच्या बागात राहणार नाही. त्यानं जर यावर्षी भरपूर लोड दिला तर झाडाला पण विश्रांती मिळते. नाही तर दोन्ही बार चालू राहिले तर झाडाला विश्रांती मिळते, मग असे प्रकार चालू होऊन जातात. हे बघा, जास्तीत जास्त झाडं उठणं, काडीवर जाणं, झाडाला विश्रांतीच नाही ना, खाण्यापिण्यासाठी मिळत नाही या जमिनीतून. त्यामुळं थोडंसं नियोजनबद्ध कार्यक्रम करा. उद्या ही घाण वगैरे सगळं साफ होऊन जाईल. नाही राहणार. बरं, आणि पाणी कशाचं आहे आपल्याला? पाण्याचं काय नियोजन आहे आपल्याला? इथं तळा आहे. बरं, मग आपली विहीर वगैरे आहे ना? विहीर आहे, पाणी भरपूर आहे. आणि याला किती दिवसाला वापसा, कशी कंडिशन आहे? पाणी कसं देता तुम्ही? 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं याला. 8 दिवसाला पाणी वापसा येते चांगली. 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं. आता तुम्ही याच्यात मोगडा मारला होता का अगोदर? मोगडा मारला होता. अच्छा, आणि रोटा मारून मोगडा मारला. अगोदर रोटा मारला, नंतर मोगडा मारला. बरं, तुम्हाला इकडे जारवा वगैरे दिसला का बागेचं? हो, दिसला ना. बरं, आहे ना ते. काय काही ठिकाणी जमिनीवर पण ते जारवा निघालेला दिसतोय. पण आता ही जी पाण्याची तुमची पद्धती, तुम्ही एकच दांड केलेलं आहे इथून तिथून. हो, बरोबर. याला थोडं आपल्याला असं आडवं नाही करता येणार का? करू शकतो आपण आडवं त्याला. आडव्या पद्धतीत
करू पण शकतो. आता आपल्याला मेहनत करता येणार नाही आता. आता नाही करता येणार, पण पाणी सोडता वेळेस त्याला बेरे असे फोडू बेरे शकतो असे ना बघ. फोडू शकतो आपण त्याला. का बरं? कारण हे बघा आता पाणी तुमचं उताराची जमीन आहे. पाणी इकडे निघून जातं. ही जी माती आहे इथले जे काही घटक असतात ते वाहून जातात शेवटला. त्याच्यासोबत तुमचा जारवा पण उघडा पडतो नाही, आपण मोसंबीचा. ते एका दांडाने पाणी आणून आडवं करू शकतो त्याला. हा, मग आडवं जर केलं ना तर पाणी तुमचं थांबत जाईल. हो. स्पीडमध्ये पळणार नाही आणि मुळ्यांना पण पाणी घेता येईल. बरोबर आहे. हे असं पाणी वाहून जातं. बरोबर आहे की नाही? तुम्हालाही दिसतं ते. हो आणि हे बघा जारवा भरपूरसा आपला उघडा पडलाय. हे नको व्हायला बागेत, आहे की नाही? बरोबर. कारण आता हीच रूट आपली अन्नद्रव्य घेणार आहे आणि जर हिलाच उघडी पडली, हिला वरून अन्नद्रव्याचा थर राहिला नाही तर ही पण वाहून जायला चालू होईल. अजून झाडात आपल्याला अजून ब्रेक मिळेल झाडाला त्यामुळे. बरोबर आहे की नाही? तर हे नियोजन करून घ्या. हे योग्य नियोजन आहे असं. म्हणजे पाणी तुमचं जर असं राहिलं ना, उद्या तुम्ही खत टाका अगोदर. आता पाणी याला थोडंच दिलं तुम्ही, बरोबर आहे. उद्या अगोदर खत चौकनी पद्धतीत टाकून घ्या तुम्ही. झाडाच्या फांदी खाली चारही साईडनं खत टाकायचं. नंतर आपल्याला आडवा दांड करायचं, मग असं पाणी द्यायचं. बरोबर आहे. होऊन जाईल नाही हे 2 दिवसात. उद्या त्याला खत टाकून हे करून टाकू. बरं, आणि आपण आता एक फुटण्यासाठी फवारणी घेऊ वरून. चालतं. ज्याच्यामध्ये काय करू आपण, थोडं म्हणजे संजीवक वगैरे दिलं का, सायटोकायनिन सारखे घटक दिले, उत्प्रेरक म्हणतात त्याला. त्याच्यामधून फुलकळी काढायसाठी झाडाला मदत होते. त्याला आपण देऊ. एक 05234 सोबतही देता येते, 1261 सोबतही देता येते. जशी आपली पद्धती त्यानुसार आपण ते फुटीसाठी थोडंसं जे झाडाला आता डोळा फुगवायचा आहे किंवा कळी काढायची, जे इन्स्टंट अन्नद्रव्य पाहिजे त्याला, आता अर्जंटमध्ये पाहिजे, तर ते आपण त्याला फवारणीतून देऊ शकतो. झाड दोन्ही पण ठिकाणून घेतं. अर्ध मुळ्या वाटं घेतं, अर्ध पानं वाटं घेतं. 50% मुळी वाटं अन्नद्रव्य घेतं, 50% पानातून घेतं. त्यामुळे आपण तुम्ही खतं जे टाकताल त्या खतांना पण उचलायला वेळ लागतो. बरोबर आहे का? तर चालतं, मग आपण करू ते नियोजन. तुम्हाला काही अजून काही शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा तर बोलून घ्या 1-2 शब्द. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही भरपूरशी बाग बघता, तुम्ही स्वतः बाग घेता. बाग बघतो. बाग हा. दुसऱ्याची चांगली आहे, आपला बाग तसा क्वालिटीत नाही हे हा, मला आज कळलं. आणि याच्यानंतर तुम्ही जे सल्ला देता त्यानुसार आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करू. हा, नियोजन करा तुम्ही. नियोजन करून त्या हिशोबाने आम्ही झाडाला स्टेटमेंट करून उत्पन्न वाढायचा प्रयत्न करू. आपण एक रोडे सरांचा व्हिडिओ टाकला होता बागेचा. हा, ते बघितला मी. रोडे बघितला सरांचा का? व्हिडिओ त्यांचा बघितला. बाग कसा वाटला तुम्हाला? त्यांचा बाग एकदम सुंदर वाटला आणि त्यांच्यात त्यांनी उत्पन्न बी चांगलं घेतलं. हा हा. रोडे सर बोला 2 आपला शब्द. बाग सोबतच आहे जो 6 6 वर्षाचा. वर्षाचं हा हा. आणि कालच आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बघितला मी. दोन्ही बागांमध्ये तुम्हाला अंतर जाणवून येईल. तर आमची इच्छा आहे की मोहसिन भाईचं पण बाग आमच्यासारखाच व्हावं आणि उत्पन्नही. आता तुम्ही तर 10 टन म्हणता, आमचं तर 15 टन काढायचं. कारण 250 झाडामध्ये आरामात आपण 12-15 टन आरामात काढू शकतो. नाही, अजूनही त्या कंडिशन मध्ये आहे बाग. काढू शकतो सर आपण, पण झाडं थोडेसे ब्रेक झालेले यांचे. म्हणजे मागचे जे यांच्या कंडिशन होत्या त्याच्यानुसार झाडं अजून तेवढ्या याच्यात नाही. पण आपण यावर्षी त्यांना 10 टनाचं आश्वासन देऊ शकतो. पुढच्या वर्षी त्यात आपण ग्रोथ करू आणि पुढच्या वर्षी आपोआप ग्रोथ होणार, ती नॅचरल ग्रोथ होणार. बिलकुल आपण प्रयत्न करू. प्रयत्न करू, सगळे सोबत कामं करू. चालन मोहसिन भाई, परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.